गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटी जळाले कारुण्य सिंधु भवदुःखहरी तुझविन शंभो मज कोण तारे। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव। कृष्ण भगवान गुरुदेव दत्त 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 लक्ष्मणगुरु जनार्दन स्वामी महाराज की ईश्वर भगवान की ईश्वर भगवान की ईश्वर महाराज संतन की जय सनातन धर्म की हनुमान की रामचंद्र की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय नर्मदा मैया की जय। सर्वांनी 2 मिनिटं भजन। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव
स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जय हो सद्गुरु स्वामी जनार्दन बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 2 मिनिटासाठी हात वरती हा सर्वांचे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी म्हणा जय जय सर्वांनी. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण कृष्ण राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय सर्वांनी राम म्हणा. कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय भोले राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नारायण 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 सर्वांनी नारायण म्हणा. पुरुषोत्तम मास आहे. नारायण अधिक मास. नारायण 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 नारायण
शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम आपलं चिंचोंडी रामेश्वर महादेव मंदिर पौर्णिमा आणि तो उत्सव आपण दर महिन्याला करतो. ही वारी परमेश्वराच्या भगवंताच्या भोलेनाथ बाबाच्या दारी येते आणि त्यांच्या सन्मुख बसायला परमेश्वर आपल्यावर कृपा करून असीम अशी कृपा करून जन्मोजन्मीचं पुण्य ज्यावेळेस साठवलं जातं जेतं फळाला येतं त्यावेळेस आपल्याला अशा महादेवाच्या समोर येऊन बसायला देव कृपा करतो, आशीर्वाद देतो. तेव्हाच आपण महादेवाच्या मंदिरात सानिध्यात असा सत्संग सोहळा करू शकतो. फार पुण्य आहे आणि त्यातल्या त्यात अधिक मास आहे. अधिकश अधिक फल. एक माळ ओढली तर 1000 माळा ओढल्याचं पुण्य आहे. रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय एकदा म्हणलं तर कोटी फळ. थोडं दान केलं तर हजारो कुळाचा उद्धार, हजारो पिढ्याचा उद्धार, करोडो दान केल्याचं फळ ह्या अधिक मासात आहे. देवानं आशीर्वादच दिला. त्याला सांगितलं की बाबा माझं नाव तुला जोडलं जाईल. पुरुषोत्तम मास म्हणतील त्याला. पुरुषोत्तम 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 पुरुषोत्तमाय नमः. भगवंताचं पुरुषोत्तम पुरुषोत्तम असं जरी म्हटलं तरी आपलं भाग्य उजळून जातं. असा हा आजचा फार म्हणजे फार पर्वणीचा दिवस आहे. ज्यांच्या वाट्याला ही पंगत आली त्यांचं खूप जन्मोजन्मीचं पुण्य आहे. अधिक मासात त्यांना ही प्रसादाचं परमेश्वराचा कृपेचा आशीर्वाद त्यांच्यावर खूप असला पाहिजे. काय नाव त्यांचं दादाचं? सुखदेव भाऊ. त्यांचं आपण त्यांच्या परिवाराचं खूप खूप टाळ्याचं गजरात स्वागत करतो. आमंत्रण द्यायला आले होते ते निफाडला कारखान्यावरती. वेळेवर या म्हणून आम्ही वेळेवर आलो. आदल्याच दिवशीच त्यांच्या घरात वानर मारुतराय फिरून गेले, पूर्ण घरात फिरून गेले. आणि मग तिथं आल्यानंतर म्हणे असं असं विलाज. आम्ही म्हणलं मारुतरायचंच करा मग. मग आज म्हणायला लागले बाबा स्वप्नात आले ते तुम्ही सांगितलं होतं. म्हणलं आम्ही सांगितलं होतं तुम्ही केलं का आज? म्हणजे लक्षात नाही राहिलं. म्हणलं आज नाही उद्या करा, लागलं तर मंगळवारीच्या दिवशी काही ना करा. कारण कारखान्यावर पण जे मुलं अनुष्ठानला बसले ना ते लहान लहान लेकर होते खूप. जिथं जिथं श्रमदान करायचे तिथं बाबाजीची पालखी त्यांना दिसायची. ते पटकन जाऊन दर्शन करून किती मोठी अनुभूती. आता बघा ना तुम्ही लेकराला असं परत असे पायाला हात लावायचे बाबाजी, परत कामाला लागायचे, परत पायाला असे हात लावायचे, दर्शन करायचे. मग चिठ्ठीत लिहिलं बाबाजी आम्ही तुम्ही श्रमदान करायला लावून राहील पण बाबाजीची पालखी आमच्या जवळ आहे, प्रत्यक्ष बाबाजी आहे, आम्ही दर्शन घेतो त्यांचं. आता काय भाग्य असेल जन्मोजन्म. म्हणजे जनार्दन स्वामी आजही आहे. आपल्याला नुसती पालखी समजू नका, पालखीत राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बसलेले लक्षात. म्हणून भाऊंचं कौतुक करावं की त्यांना असा हा पौर्णिमेचा उत्सवाचा कार्यक्रम त्यांच्या वाट्याला आला, त्या परिवाराच्या वाट्याला आला. खूप पुण्य तुम्ही पदरात वाढलं. कारण अधिक स्नान दान हे केलं पाहिजे. काही दान करा. रस्त्यावर येताना एखाद्याला पाणी दान करा, फळदान करा किंवा दीपदान करा. कारण दीपदानाला फार अति महत्त्व दीपदानाला आहे. म्हणून दिवा देवाच्या मंदिरात दान करा. एक दिवा लावून द्या, दान करून द्या देवाला. दीपदानानं काय मिळत नसेल, सगळं काही प्राप्त होतं. म्हणून अधिकश अतिशय फळ पाहिजे असेल तर हा अधिक मासात एकदा तरी स्नान करा. नाही स्नान झालं तर कपाळाला भस्म लावा. त्रिवेणी संगमाचं स्नान झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा तरी अधिक मासामध्ये भस्म लावून बघा, गळ्यात एखादा रुद्राक्ष टाकून बघा आणि मुखात देवाचं नाव घ्या, तरी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा अधिक मास आहे. म्हणून खूप कथा सुंदर सुंदर आहे अधिक मासाच्या. आम्ही आत्ताच निफाडला पण कथा केली. माधुगिरीजी महाराज गोदानखेड्याला असतात तिथं पण अनुष्ठानात कथा केली. ज्या न ऐकलेल्या कथा अधिक मासात यूट्यूबला आलेल्या आहे. ऐका, किती किती सुंदर त्याच्यात सांगितलेलं आहे की बाबांनो
एक ब्राह्मण आहे आणि एक त्याला मुलगा आहे. एकूण ते एक मुलगा, आई सोडून गेलेली आहे. कथा फार सुंदर आहे. वडिलांना काय करावं, त्या मुलाला सकाळी उठला की स्नान घालावं, कपडे घालावं, जा बाळा शाळेत, डबा करून द्यावं, वडिलांनीच करून द्यायचं. आई नसल्यावर फार हाल होते. सगळं जगात सगळं बाजूला राहिलं तरी चालेल, पण एका बाजूला आई असली ना तर सगळं सुखाचा सागर त्याच्या जीवनात मिळतो. लक्षात राहू, आई खूप गरजेची आहे जीवनामध्ये. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, सर्व संपूर्णी राहते फक्त आई तुझे नाते, आई तुझे नाते. चुकलं तुझं बाळ आई रडत दाई धाई ग, रडत धाई धाई ग. ये ना माझी आई ग, 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 ये ना माझी आई ग. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला. सावली निघून गेली पडलो ग उन्हाला, पडलो ग उन्हाला, पडलो ग उन्हाला. आई विना माया, आई विना माया साऱ्या जगामधी नाही ग, विश्वामधी नाही रे. ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग. आईची किंमत आपल्याला त्यावेळेस कळत नाही ज्यावेळेस असते. वडिलांनं कपडे द्यावं, वडिलांनी त्याचा डबा बनवून द्यावं, शाळेत जाऊन यायचं मुलगा. ब्राह्मण पूजाला पण जावं लागायचं राजाकडे. एक दिवस मुलगा मोठा झाला, मुलाचं लग्न झालं. आतापर्यंत वडील स्वयंपाक बनवत होते, आता सुनबाई घरात आली. सुंदर स्वयंपाक सुरू झाला, आवरसावरी सुरू झाली. दोघंही आई, आपलं वडील आणि मुलगा मस्त पूजा करायला जायचे, कर्मकांड करून यायचे. दुपारचं वेळ, अचानक वडील दुपारीच आले. सुनबाईनं पोळी बनवली असेल, चपाती बनवली असेल, पण भाजी बनवलेली नव्हती. खूप वेळ निघून गेला होता, काय अडकले असेल कामात, काही सांगता येत नाही. परंतु तरी पण सहज सासरे म्हणाले की सुनबाई, अरे बाळा, मला खूप भूक लागली, आम्ही सकाळपासून बाहेर गेलो होतो, भाजी नाही बनवली अजून, बनवायला पाहिजे होती, आम्हाला खूप भूक लागली, का नाही बनवली भाजी, काय कारण आहे, असे सहज समजून सांगायला गेले. तिला राग आला. राग लवकर येतो माणसाला, आणि राग फार आयुष्याचा काळ बनला जातो. लक्षात राहा, जीवनामध्ये ह्या मासामध्ये थोडंसं रागावर थोडंसं हे झालं पाहिजे. राग आला की मौन धारण करायचं. मौन सर्वोच्च शिखर आहे. लक्षात राहा, जीवनाचं ज्यावेळेस कमीत कमी सकाळी, दुपारी, संध्याकाळी, प्रदोषच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी मौन 1 तास तरी धरण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये ज्याला प्राप्त करायचं असेल, अप्राप्त प्राप्त करण्यासाठी मौन म्हणजे जीवनाचं शिखर आहे. काही लोकांना मौन माहीतच नाही, ते रात्री सुद्धा बडबडतात झोपीत. खरंय, झोपले तरी बडबड करतात. असं सगळं दिवसभराचं जेवढं झालं तेवढं ते रात्री बडबड. काही लोक तर झोपेत चालायला लागत. अवघड आहे. अनंत वाचाळ बरणती बरण, त्या कैसा गोपाळ आवे हारी, हरी मुखे मना, हरी मुखे मना.
किती हे बघा, आता भक्त मंडळावर मागच्या पौर्णिमेला आपण सांगितलं की दगड आले पाहिजे, मुरुम आला पाहिजे. बिचाऱ्यांनी 16 ट्रॅक्टर होते. किती ट्रॅक्टर होते? 16 ट्रॅक्टर होते. आम्ही आलो होतो अर्धा एक तास. भराभर ट्रॅक्टर चालायचे. आज बघा, आपल्याला पावसाळ्यात कुठलाही त्रास आश्रमात होणार नाही, तेवढी सुविधा आपल्या सगळ्या मंडळाने केलं. त्याबद्दल आपण खरंच त्यांचं कौतुक टाळ्याच्या गजरात केलं पाहिजे. सांगितलं, केलं. आता थोड्या वेळेस पावसाळ्यापर्यंत आपल्याला हॉल पण उभा राहायला पाहिजे, कारण गाड्या लावायला तर इकडं जागा झालीच मस्त, पार्किंगला काही अडचण नाही. परंतु गाड्या कुठल्या अडकणार नाही. आपल्याकडे आश्रमात एवढी सुविधा झाली पाहिजे गुरुपौर्णिमेपर्यंत, की जसं आपण निफाडाला आल्यानंतर आपल्यातलं महिला मंडळ आलं, 7 दिवस सारख्या चुलीजवळ बसलं. त्या बिचारा खूप भाकरी टाकल्या असतील ते. आम्ही बी 4-5 5-5 पोते नुसते दळणच आणून ठेवले. ते म्हणलं तुम्ही टाकीत राहा. खरं आई कुठे गेली? आई आहे का? लई भाकरी केली, खूप खूप सेवा केली, खूप श्रमदान केलं, अतिशय श्रमदान केलं. तिथं येऊन श्रमदान केलं. एवढा समाज होता, तुम्हाला काय सांगू. एवढ्या लोकांना जेव घालायचे. 5-25 महिला सारख्या चुलीवर बसलेल्या होत्या. तिथे सारखं स्वयंपाक, भाकरी कर, बाजरीच्या भाकरी कर, ज्वारीच्या भाकरी कर, पोळ्या कर. संध्याकाळी तर महाप्रसाद राहत होता, पण दिवसभर किती लोक यायचे. आणि एक एक घास अधिक मासाचा लाखो लोकांच्या मुखात गेला. किती पुण्य घेऊन आल्या तुम्ही, काही सोपी गोष्ट. घ्यावी माझी खाते सेवा, घ्यावे माझी खाते सेवा, घ्यावे माझे खाते सेवा, घ्यावे माझे खाते सेवा. किती देवा विनवणी, किती देवा विनवणी, हेची जतन करा दान, हेची जतन करा दान. खूप भाग्यवान आहे. या दिवसात काही अर्धी भाकर जरी गाईच्या मुखात गेली, अर्धी भाकर एखाद्या अतिथीच्या मुखात गेली, थोडं पाणी दिलं गेलं, खूप पुण्य आहे. आता याचं चिंतन आपल्याला फक्त 10 मिनिटात करायचं, पण ऐका, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. तुम्ही एवढी आश्रमाची भरारी करताय, एवढं आश्रम बाबाजींचं एवढं सुंदर बनवण्याचा प्रयत्न करताय, कष्ट करताय रात्रंदिवस. ट्रॅक्टरवाले मुक्त आले, एवढे खूप ट्रॅक्टरवाले आले. तिथं हे सारखे उभं होते, समाधान असो, माऊली असो, अजितदादा, सगळेच पोपटराव, सगळे पाहिले, मस्त उभं होते. त्यांना म्हणलं काय अडचण? काहीच नाही. आता मुरुम मिळावं लागेल. आणि त्याचे आपल्याला ही पण करावं लागेल, लवकरात लवकर करतील. करावंच लागणार आहे, आपल्याला धावपळ करावं लागेल, कारण एकदा पाऊस पडायला लागला का अवघड असतो. आणि म्हणून हा अधिक मास आहे. हे बघा, मुलींनी सांगायला पाहिजे होतं सासऱ्याला की मी चालले, किंवा तिच्या पतीला सांगायला पाहिजे होते. काही काही सांगत नाही माणूस, लगेच निघून गेली. ती कुठे गेली? पिशवी उचलली. हे आजकाल निघाले फॅड सध्या. ते हे फोनमुळं कशी आहे, बरे आहे का? नाही तर ये निघून रिकाम टेकडे. खरंय. अरे बाबा, ती नांदायला गेली तिकडं, तिचं घरदार तिकडे, तिला इकडं कशाला बोलायचं? तिची खुशाली विचारायची गरज काय? आता तिला नांदू द्या ना. तुम्ही नांदले त्यांना नांदू द्या, त्यांना आनंदाने राहू द्या ना. तुम्ही इकडून दररोज फोनवर बसल्यावर तिचं मन इकडं लागायला जातं. आई लई त्रास आहे. कशाचा त्रास असतो? थोडा सहनही करावा लागतो. आपल्यालाही सहनशीलता पाहिजे ना थोडीशी. लगेच हे करतात. म्हणून ती निघून गेली. निघून गेल्यानंतर अधिक मास आला. ब्राह्मण देवताने आपल्या लेकराला सांगितलं, बाळा माझ्याकडून सहज बोललं गेलं, मी बोलणार नव्हतं, पण भूक लई लागली होती मला, भाजी बनवली नव्हती, सहज बोललो तिला मी, सुनबाई अरे लवकर भाजी बनली असते तर खाल्लं असतं 2 घास, पण तिला राग आला असेल. जा तू तिचा राग काढ आणि तिला घेऊन ये, अधिक मास सुरू होत आहे. समजदार असतात काही काही. म्हणून पतिदेव पत्नीला घ्यायला निघाला. रस्त्यामध्ये एक गाय होती, शेतीत
अगदी वृद्ध गाय होती, परंतु ती शेतीमध्ये पिकामध्ये पडलेली दिसली म्हणून त्याला वाटलं की अरे आपल्या वडिलांना यांना काही पैसे दिले म्हणून या गरिबांनी शेती केली आणि गायीनं शेती खाल्ली तर पूर्णपणे शेती उद्ध्वस्त होईल, पण आपल्या वडिलाचे पैसे मिळणार नाही म्हणून तो मुलगा त्या गायीला बाजूला हाकायला गेला. पण ती वृद्ध होती, तिला दोन थोडे टोले मारले, ती लगेच अशी आसक्त झाली आणि बोलायला लागली, बाळा मी वृद्ध आहे, मला भूक लागली, मी तेवढंच खाणार होते, त्याच्यापेक्षा जास्त खाणार नव्हते, परंतु तुम्हाला मारलं, माझा प्राण जातोय, जाता जाता तू पण माझ्या एक लक्षात घे, मी तुला शाप देते, तू पण बैल होऊन जाशील. काय पहा कर्म कसं असतं माणसाचं, लक्षात आहे ना सगळ्याचं. तो बैल झाला, बैल. तो पटकन म्हणून नाही म्हणे असं कर आई, माझी चूक झाली गोमाता, माझ्याकडून खूप चूक झाली, माझ्याकडनं मारलं गेलं, मला काहीतरी होऊ शाप द्या. म्हणजे मग असं कर, तू लवकर जा तुझ्या पत्नीकडे, तिला ही सगळी हकीकत सांग आणि तू जरी बैल झाला पण तुझ्या पत्नीला सांग की मला स्नानाला घेऊन जायचं, मला माझ्याकडनं पूजा करून घ्यायची, सगळं करून घे. म्हणून ती गेले, त्या पत्नीला पटकन सांगितलं, पत्नीला दया आली, तिने तिथं पाहिलं तर तो बैल झालेला होता. आपल्या सासरी घेऊन आली, दररोज स्वयंपाक बनवायची, पहाटे पहाटे 4ला उठायची, गंगेवर त्याला घेऊन जायची. कोणाला? किती गोड हसू आलं तुम्हाला, लक्षात राहू द्या. ते घेऊन जायची, आपल्या त्याला घेऊन गेले की स्नान घालायची, नैवेद्य दाखवायची, पूजा करायची, आरती करायची, सगळं यथायुक्त अधिक मास चालला. खूप सुंदर, त्याला काही पाहायचं कामच नाही, इतका सुंदर अधिक मास चालला, अतिशय गोड असा अधिक मास झाला. आणि शेवटी गावातले लोक म्हणायला लागले की अहो हे काय भानगड आहे, ही बैलाला घेऊन येते, दररोज स्नान घालते, आमची लेकरं, आमची काही वृद्ध माणसं ते बैलाने मारलं तर काय. मग राजापर्यंत तक्रार गेली, राजाने दौंडी दिली, त्या बैलाला जिथं असून तिथून घेऊन या दरबारात. तो बैल दरबारात गेला, हिला खूप वाईट वाटलं का आज माझा एकच दिवस बाकी आहे, म्हणून ती राजेसाहेबाकडे गेली, हात जोडला, राजेसाहेब तो बैल नाही, तो ब्राह्मण आहे, भूदेवता आहे, त्याला देऊन टाका, एकच दिवस राहील. तो दयाळू त्यांनी देऊन टाकलं, पण एक राजेसाहेब एक करा, फक्त माझ्या घरी पारण राहील, उद्यापन राहील, अधिक मासाचं भंडारा राहील, तुम्ही यावर का. राजाला वाटलं जाऊ आपण. राजाने ते सगळे गेले, हिने मस्त स्वयंपाक केला, सकाळी सकाळी आपल्या बैलाला स्नान घालून आणलं. बैला असं नाही, तो बैल होता म्हणून तुम्ही दुसरं नका अर्थ घेऊ. नाहीतर काय म्हणतील बाबाजी असं म्हणले, नाही नाही तसं नाहीये, लक्षात राहू द्या. स्नान घालून आणलं, मग ते आरती केली, पूजा केली, आकाशवाणी झाली की ए बाळा तू खूप छान अधिक मास केला, तुझ्यावर मी प्रसन्न आहे, नित्यनेमानं तुझी काही गंगा स्नान केलं, दान केलं, धर्म केला, खूप प्रसन्न आहे. तिने हात जोडला, माझ्यावर जर भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तमा तुम्ही प्रसन्न असेल तर माझे पती बैल झालेले आहेत, त्यांना परत पुरुष अवतारात त्यांना हे करा. 5 ते 10 मिनिटात ते राजानं पाहिलं, आकाशवाणी, आकाशात तर कोणी नाही आहे, आणि हा 5 मिनिटात तो चमत्कार पाहिला. राजाने नमस्कार केला की आई खरंच अधिक मासाचं महत्त्व वेगळं आहे. तो अधिक मास चालू आहे, विसरून जाऊ नका. अधिक मासात कमीत कमी मंदिरात जा, दिवा लावा, महादेवाला 1 तांब्याभर पाणी टाका, भगवान श्रीकृष्णाचं पूजन करा, दररोज का होईना ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय हरि वासुदेवाय, वासुदेवाय हरि वासुदेवाय, वासुदेवाय हरि वासुदेवाय, वासुदेवाय हरि वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो
करा. छान छान कथा आहे, ऐकण्यासारख्या कथा आहे अधिक मासाच्या. खूप म्हणजे खूपच. एक तुमच्या 2 मिनटात सांगतो, जरी आज वेळ झाला असेल तर राहू द्या. अशी एक कथा आहे की एक बहीण भाऊ पण गावात राहत होता आणि बहीण पण गावात राहत होती. बहीण खूप गरीब होती, भाऊ खूप श्रीमंत होता. ऐकायची कथा, एवढी कथा ऐकायची ना. गोड कथा आहे, अधिक मासाचीच कथा आहे. भाऊ खूप श्रीमंत आणि बहीण इकडं काहीच नव्हतं. पण बघा, बहिणीनं खूप आध्यात्मिक होती, खूप धार्मिक होती. तिला 5 मुलं होती, सर्व आनंद होतो, पण घरात गरिबी खूप होती. इकडं मात्र भावाकडं खूप श्रीमंती होती, पण मुलबाळ नव्हतं, संतती नव्हती. संपत्ती खूप, पण संतती नाही. अधिक मास आला, ब्राह्मण लोकांनी दौंडी पिटवली की, ए बाबा हो, सगळ्यांनी अधिक मास करा, अधिक मासाचं दान करा, गंगा स्नान करा. आता हिला वाटलं की अरे आपण पती पत्नीने जायचं, म्हणून ती बहीण त्यांची आणि त्यांची पतिदेव गंगेवर जायचे, आरती करायची, पूजा करायची, खूप भावपूर्वक अंतकरणातून. त्या भावाच्या पत्नीला वाटलं आपण करा, पण हिच्या काही मनात एवढा भाव नव्हता. कधी बहिणीकडं बोलवलं नाही, कधी भावाला जाऊ दिलं नाही, खूप अंतर पाडून टाकलं होतं. आणि म्हणून एक दिवस असा उजाडला, ही जायची गंगेवर, अर्ध स्नान झालं नाही झालं असं पटकन यायची, दिवे लावायचे. परंतु तिला वाटलं की आपण श्रीमंत आहे, खूप मोठा भांडारा करू. खूप मोठा भांडारा केला तिने, फार मोठी पंगत, सगळ्या गावाला जेवण घालायचं ठरवलं. आणि जेव घालायचं म्हणून मग राजा आपल्या बहिणीला बोलू, मग तिला आमंत्रण दिलं. त्या मुलांना इतका आनंद झाला, 5-6 मुलं होते. आई आपल्याला आज चांगलं खायला भेटेल बरं का, आज मामाची इथं जायचं आहे. लई खूप आनंद दिवसभर. आई कधी बोलेल आपल्याला. पण ती आली होती, पण तिने जाता जाता सांगून गेली होती की जोपर्यंत मी तुम्हाला बोलवायला परत निरोप देत नाही तोपर्यंत तुम्ही यायचं नाही. बघा कशा असतं, माणसाला श्रीमंती खूप कठीण असते. पण बहीण खूप समजदार होती. लेकरा बाळाला सांगितलं, बाळा आपलं घर आहे ना, आपल्या घरचं आहे ना, म्हणून त्यांना असं वाटलं असेल की बहीण आहे, येईल नंतर निवांत येईल, थांबा तुम्ही. पोरांना सांगितलं, आई अगं सकाळपासून भूक लागली, दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, अजून का निरोप आला नाही. बोलता बोलता, आई भूक लागली, आज मामाकडे जायचं ना गं, आई भूक लागली, आपल्या मामाकडे जायचं ना गं. मुलांना सांगितलं, अरे येतील म्हणता म्हणता मुलांना झोप लागून गेली. तसेच झोपले मुलं. ही रात्री 12 वाजता उठली. 12 वाजता उठली. हिला वाटलं आता मुलं सकाळी उठल्यानंतर मागतील, मग आपण काय द्यायचं. म्हणून तिथं जो जेवण झालेलं होतं, म्हणून त्या पत्रावळ्या फेकलेल्या होत्या. पत्रावळ्यावर अर्धे लाडू होते, अर्धी बर्फ होती. सगळ्या पत्रावळ्यावरचं खरगट जमा केलं तिने आणि ते आपल्या घरी घेऊन आली. पत्रावळ्या आणल्या भरपूर, आणि ते घेऊन आल्यानंतर ते अर्धे लाडू होते ते पूर्ण व्यवस्थिशीर बांधले. लेकराला वाटू नको की उष्ट पाष्ट आहे. गरिबी कधी कधी खूप वाईट असते, लक्षात राहू. सकाळी उठली, तिने त्या पत्रावळ्या खरगट्या म्हणून कोणी पाहतील म्हणून ती फेकायला जाणार, तेवढ्याच त्या पत्रावळ्या चमकायला लागल्या. आपल्या पतिदेवाला बोलवलं, अहो इकडे या. म्हणे काय पत्रावळ्या चमकताय, मी आणल्या तर त्या पानाच्या होत्या. तिने त्या पतिदेवाने सांगितलं, अगं ते चमकताने त्या सोन्याच्या आहे, देव काय करू शकत नाही. त्या सगळ्या पत्रावळ्या सोन्याच्या झाल्या होत्या, पण ती खूप प्रामाणिक होती. तिने सांगितलं, माझ्या भावाची इथून आणलेले आहे, माझा अधिकार नाही, तो भावाचा अधिकार आहे, म्हणून मला त्या पत्रावळ्या, किती बहीण अवघड असते बघा, मला त्या पत्रावळ्या त्याला नेऊन द्यायच्या आहे. म्हणणे मग त्यालाच बोलव इकडं. म्हणून ती सकाळी लवकर उठली, स्नान केलं आणि भावाकडे गेली. भाऊ नेमकं पूजाला बसलेला होता. ताई का ग आले आज, सकाळी आली. म्हणे हो. म्हणजे मग जेवायला नव्हती आली, ही झोपेलच होती ती अजून. तिला वाटलं आता आपल्या भावाला ही सगळं सांगून देईल आता, म्हणून ती पटकन स्नानाने करता आली. म्हणे अहो आली ती दुपारी जेवली, निघून गेली. दुपारी गेली जेवण ते, हा म्हणे मग का गं ताई मला भेटली नाही. म्हणे भाऊ तू खूप गर्दीत होता, मला वाटलं कशाला गर्दीमध्ये यावं म्हणून मी जेवण निघून गेले. किती समजदार होते ते, लक्षात राहू. आणि ज्यावेळेस म्हणे काय भाऊ चाल ना माझ्याकडं, म्हणून ती म्हणे चला.
हिला वाटलं आता सगळंच सांगून देईल हा, आता आपल्या ही बहीण आता सगळी सांगून देईल. बिगर आंघोळीचीच निघाली. घरी आली तर आली. आता हिला वाटलं काय, मग हिने सविस्तर जसं झालं होतं बोलवलं होतं त्याने, पण त्याला कदाचित लक्ष राहिलं नसतं. मग आम्ही काही आलो नाही, लेकरं झोपले रात्रभर. तर आता हे बघा, पण मग याच्यासाठी बोललो की तुमच्या घरी आले मी, ते खरगटं आणलं, पण त्या पत्तरवाळ्या ज्या होत्या तुमच्या, त्या माझ्याकडे सोन्याच्या झाल्या, मला तेवढ्या द्यायच्या आहे. ते म्हणते हा घ्या घ्या घ्या, पटकन घ्या, लवकर घ्या. तुला लाज वाटते का म्हणे काही थोडीफार? हा, एक तर बोलवलं नाही, वरून त्या पत्तरवाळ्या तिच्या असताना तिच्या भक्तीने निर्माण झाल्या, तर तो अधिकार तिचा आहे, आपण कसं काय नाही यायच्या. मग मात्र काही त्या पत्तरवाळ्या त्या नेल्या नाही भावाने. मग हिने सांगितलं की देवाने जर एवढं दिलं, आपणही भंडारा करू. फार मोठा भंडारा केला. लेकराला कपडे शिवले, चप्पल नव्हती, सगळे अगदी आनंदात घर, सगळं गाव जेवायला यायला लागले. ती आले, दोघं जण नवरा बायको आले, त्यांना आमंत्रण दिलं होतं. जेवायला बसल्यानंतर ती बसणी जेवायला बसल्या, तो मोठा मुलगा होता, तो जरा अवघड होता, त्याने सोन्याचाच लाडू तिच्या ताटात टाकला. खाय. आता सोन्याचा लाडू कोण खाईल का? मग त्या बहिणीने पाहिलं, चाष्ट नको करू म्हणे. मग सोन्याचं ताट आणलं, पक्वान्न आणलं, काय म्हणे देवाची कृपा आहे, आशीर्वाद आहे. तिला खूप मनाचा पश्चाताप झाला. अगं म्हणे माझी चूक झाली, याच्यानंतर असं होणार नाही. तुला जर अधिक मासाचं जर भगवंताने कृपा केली, मी पण केलं, पण माझं काही मनापासून केलं नाही, तू मनापासून केलं, त्यामुळे पुरुषोत्तमानं तुला अखंड काही पिढ्याचं श्रीमंत बनवून टाकलं. म्हणून बाबांनो अधिक मास केला पाहिजे. हा अधिक मासाची कथा आहे, अतिशय सुंदर आहे. म्हणून आपण ह्या महिन्यामध्ये काही का होईना थोडं दान केलं पाहिजे, धर्म केला पाहिजे. देवा दान करा किंवा अन्नदान करा, कोणाला तरी पाणी द्या, कोणाला तरी फळ द्या. आणि आपले को हरि नाम है, देने को कछु दान, तरने को निनता है, डूबने को अभिमान कबीरा, डूबने को अभिमान. या ठिकाणी दादांनी खूप छान असा पंगत दिली. दर महिन्याला काही का होईना आपण ही पंगत चालू ठेवायची आहे. त्यानिमित्तानं आपण सर्वजण एकत्र येतो, आश्रमात दर्शन होतं, रामेश्वराचं दर्शन होतं, बाबाच्या पालखीचं दर्शन होतं, आणि सगळ्यांना का होईना 2 शब्द ज्ञानाचं दान होतं. ह्या ज्ञानाचं दान सर्वात श्रेष्ठ दान सांगितलेलं आहे, आणि म्हणून त्याने आपल्या जीवनामध्ये प्रकाश पडतो, परमेश्वराची प्राप्ती होते. सर्वजण आलात, खूप धन्यवाद. या ठिकाणी आमच्या संघ भजनी मंडळ पण आलं, आणि या ठिकाणचं मंडळानं सुद्धा मोठं काम केलं, त्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करून थांबूया. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सर्वांनी महाआरतीसाठी जागेवर उभं